आमच्या आग्रहाला मान देऊन पाहुणे अजून एक दिवस थांबले, म्हणून त्यांना शेतात गाड्या मारायला घेऊन गेले आणि पाहुण्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण ऊस लावायला लागलो होतो. तर नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी अर्चना आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. पाहुणे सुद्धा शेतकरी असल्यामुळे त्यांना राहावे ना म्हणून टाटरला झटत बसले. म्हणतात अतिथी देवो भव, म्हणून ऊस लागवड सुरू करण्यासाठी गणपती पूजा पाहुण्यांच्याच हाताने करून घेतली. पाहुण्यांनी नारळ फोडून ऊसाचं केलेलं गणपतीवर कोयत्यावर गुलाल टाकला आणि सर्व पुरुष मंडळींना गुलाल लावला. आमच्या इकडे तर याला गणपती पूजा म्हणतात, पण तुमच्या इकडे काय म्हणतात कॉमेंट मध्ये नक्की सांगा. धनींच्या अति बिझी शेड्यूलमुळे आणि माझ्या ऊस लागवडीबाबतच्या अति नॉलेजमुळे ऊस लावण्यासाठी गुत्ताच देऊन टाकला. इकडे पाहुण्यांनी टाटरला झटून झटून मोटर सुरू केली. विहिरीतलं पाणी बघावं म्हटलं तर एक परस पाणी खाली गेलं होतं. इकडे साऱ्या भिजण्याचं काम सुरू होतं. शेतातलं वातावरण पण खूप छान झालं होतं आणि इकडे ससासारखे दोन दात काढून छोट्या पाहुणीबाई आज हसायला लागल्या होत्या. एवढं हसले की ओळख नसलेल्या माणसाच्या मांडीवर पण जाऊन बसल्या. काम आवरलं म्हणून सगळे लोक घरी चालले होते. पण तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून आपल्या अर्चनाज विलेज डायरीला फॉलो करूनच जा. रामकृष्ण हरी.